जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे गणिताची टेस्ट 3. तर आता बघू त्याच्यामध्ये काय आहे. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला काय आहे, 56 अशा स्टार दिलेला आहे. आणखी काय दिलेला आहे, 24. काय म्हणते, या संख्येत स्टारच्या जागी कोणत्या अंक असला म्हणजे तिला 9ने पूर्णपणे भाग जाईल म्हणते. तर आपल्याला काय करायचं, आता ह्या स्टारच्या जागी अंक पाहिजे जो पूर्ण संख्येला काय 9ने भाग गेला पाहिजे. तर काय असते, 9चा रूल काय म्हणते आपल्याला, पूर्ण संख्येचे बेरीज हे 9ने भाग गेली पाहिजे. हा काय आपला 9चा रूल आहे. तर आता बघू आपण काय आहे. 5 आणि 6 किती होते, 11. 11 आणि 6 किती होते, 17. 11 आणि 6 किती होते, 11. 11 आणि 6 किती होते, 17. आता इथं आपण किती प्लस करू म्हणजे 9ने भाग जाणार, इथं 1 प्लस करावं लागेल म्हणजे आपण इथं 18 बनते, म्हणजे पूर्णपणे ह्या 9ने भाग जाणार. तर स्टारच्या जागी काय येणार आहे आपला, 1 येणार आहे. काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे. आपला दुसरा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन म्हणते, एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील म्हणते. आता बघू आपण काय आहे. पहिलं काय करायचं अशा वेळेस, काय म्हणते आपल्याला 15, 30, 15, 25, 30, 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात म्हणते. प्रत्येक वेळी म्हणते किती आंबे कमी पडतात, 6. ठीक आहे, 6 आंबे कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील म्हणते. तर काय करायचं अशा वेळेस, पहिले या संख्येचा काय काढायचा, लसावी काढून घ्यायचा. या संख्येचा लसावी काढायचा. लसावी कसा काढायचा आता, ठीक आहे, पहा लसावी काढायचा आपल्याला. आता द्यायचं 5ने भाग देऊन द्यायचा. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 6 30. आता कितीने भाग जाते, 3ने भाग जाते. 3 1 3, 5 ने जात, 3 2 6. आता भाग जाते का नाही, तर मग ही संख्या घेऊन घ्यायची. 5 2 10, 9 त्रिक 30, 3 5 किती ते 15. म्हणजे आपला लसावी किती आलेला आहे, 150 आलेला आहे. लसावी किती आलेला आहे, 150 आलेला. मग काय करायचं, 6 आंबे कमी पडतात म्हणते. तर मग हे काय करायचे, 6 मायनस करून टाकायचे याच्यातून. 150मधून 6 मायनस केले तर किती आपल्याजवळ एकूण आंबे किती होते, मग 144 आंबे होते. तर मग आपल्याला विचारलं काय आहे, किती डझनमध्ये आंबे आहेत. मग आता 144 आहे. एका डझनमध्ये किती असते, 12 असते. एका डझनमध्ये किती असते, 12 असते. तर यानं काय करायचं, 12ने भागून द्यायचं. 12 1 12, 12 1 12, 12 2 24. मग आपल्याजवळ किती डझन आंबे असन, 12 डझन. ठीक आहे. आपला नंतरचा क्वेश्चन आहे काय, 0.6चा क्यूब, 0.6चा क्यूब प्लस 0.7चा क्यूब भागेला काय आहे 0.6चा स्क्वेअर मायनस काय आहे 0.42, आणखी काय प्लस काय आहे 0.7चा स्क्वेअर. याचं आपल्याला काय काढायचं आहे, उत्तर काढायला सांगितलं आपल्याला. आता हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे बघा. आता काय, आता जेव्हा पण आपल्याला असे क्वेश्चन दिले राहतील तर काय करायचं, हे काय एक फॉर्म्युला वाईज क्वेश्चन राहते. काय राहते आता फॉर्म्युला, काय राहते याच्यात. आता हे काय, ए क्यूब प्लस बी क्यूब. काय आहे, ए क्यूब प्लस काय आहे बी क्यूब. याचा फॉर्म्युला काय असते, ए प्लस बी, नंतर काय राहते ए स्क्वेअर प्लस काय राहते बी स्क्वेअर मायनस काय राहते ए बी. हा काय राहते याचा फॉर्म्युला राहते. हां, ए क्यूब बी क्यूबचा, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय राहते, ए प्लस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी राहते. तर आपल्याला इथं हा फॉर्म्युलाच वापरायचा. आता काय दिलेलं काय आपल्याला, ए क्यूब प्लस बी क्यूब. आता पहा काय दिलेलं इथं, ए क्यूब प्लस बी क्यूब. आता ह्या वरता आपण फॉर्म्युला इथं टाकून द्यायचा. वरतमध्ये काय आहे आता याचा फॉर्म्युला काय आहे, मग आता असाच टाकून द्यायचा. ए प्लस बी नंतर काय आहे ए क्यूब ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस काय आहे ए बी असते. ठीक आहे. आणि खालीले काय दिलेले काय आपल्याला ते पहा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस काय आहे ए बी. म्हणजे हा दोघांचा काय गुणाकार, 7 6 42. ठीक आहे. हेच दिलेलं आहे आपल्याला खाली, मायनस काय आहे ए बी असते. तर मग काय करायचं अशा वेळेस, काय झालं
हे पूर्ण आहे ना काय कॅन्सल होऊन जाते. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी, हे काय झालं कॅन्सल झालं. मग आपल्याजवळ उरते काय ए प्लस बी उरते काय मग ए प्लस बी. मग आपल्याजवळ एची व्हॅल्यू किती आहे 0.6, बीची व्हॅल्यू किती आहे 0.7 आहेत. तर मग आता इथं प्लस करून घ्यायचं 0.6 प्लस 0.7, तर आपलं उत्तर काय आलं 1.3 आलं. उत्तर किती आलं मग आपलं 1.3. ॲन्सर काय मग आपलं 1.3. असं याच्यात असे जेव्हा क्वेश्चन राहिले तर आपण काय करायचं, आता इथं वरतं असं खाली काही राहिलं असं अशा प्रकारे वरतं प्लस राहिलं तर काय करायचं, ह्या दोन संख्येचं काय करून घ्यायचं प्लस करून घ्यायचं. जर वरतं मायनस राहिलं तर काय करायचं, ह्या दोन संख्येमधून काय करायचं मायनस करायचं. ते काय म्हणजे आपलं ॲन्सर तिथे येऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे नंतरचा क्वेश्चन म्हणते एका संख्येच्या 7 पट व 4 पट याची बेरीज किती आहे म्हणते 66 आहे. तर संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती असेल म्हणते. ठीक आहे. आता एक संख्या आहे म्हणते. ठीक आहे. एका संख्येचे 7 पट प्लस म्हणते काय म्हणते या संख्येचे किती म्हणते 4 पट याची बेरीज, याची बेरीज करू तर आपण किती आहे म्हणते 66 आहे म्हणते. तर ती संख्या आता पहा. आणि मग काय विचारलं आपल्याला, याच पटीचे आपल्याला काय विचारलं फरक विचारला आहे, म्हणजे याच्यातला डिफरन्स विचारला. तर काय कसं करायचं हे आता पाहायचं. इथं बेरीज आहे, इथं बेरीज आहे. आता काय करायचं एक्स काय होते हे कॉमन घेऊन जाऊ. एक्स काय होते, आता इथेही 7 गुणून राहिलं आणि इथेही काय 4 गुणून राहिलं. तर काय होते मग एक्स असा कॉमन निघून जाते. एक्स कॉमन निघाल्यावर काय होते 7 आणि 4 काय होते 11, हे काय होते अशी होऊन जाते. ठीक आहे. आपल्याला याची बेरीज किती दिलेली आहे 66 दिलेली आहे. याची अशी बेरीज करून घ्यायची. मग आपण 11ची बेरीज किती दिलेली आहे 66. 11 एक 11, 11 सक 66. मग आपली एकची व्हॅल्यू किती आलेली आहे 6 आली. एकची व्हॅल्यू किती आली आहे 6 आली. तर आपल्याला विचारला काय डिफरन्स विचारला. आता 7 आणि 4चा फरक कितीचा आहे 3चा आहे. कितीचा आहे 3चा आहे. आणि आपला एकची व्हॅल्यू किती आहे 6, तर मग याला 6 असं गुणून टाकायचं 6 3 18. तर मग आपला डिफरन्स किती आलेला आहे 18 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत म्हणते. त्याच्या डोक्यांची एकूण संख्या किती आहे 54 आहे म्हणते आणि त्याच्या पायाची एकूण संख्या किती आहे 168 आहे म्हणते. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती आहे म्हणते. ठीक आहे. त्यांच्याजवळ आता काय आहे मोर आहे, काय म्हणते मोर आहे म्हणते, आणखी काय म्हणते हरिण आहे म्हणते. ठीक आहे. मोर आणि हरिण आहे म्हणते. यांचे डोके किती आहे, यांचे एकूण डोके किती आहे 54 आहे म्हणते. आणि पाय किती आहे एकूण त्यांचे, पाया म्हटले तर त्यांचे पाय किती आहे एकूण 168 आहे म्हणते. पाय किती आहे 168. हे काय आहे डोकं, हे काय पाय. ठीक आहे. पाय आहे म्हणते 168. आता मोराले किती पाय राहते 2 राहते. मोराले किती पाय राहते 2. हरिणाले किती पाय राहते 4 पाय राहते. ठीक आहे. तर आपण काय करायचं आपल्याला आता हरिण आणि मोरांची संख्या काढायची आहे. तर काय करायचं आता आपल्याला जेव्हा मोर काढायचा राहिला तर काय करायचं अशा वेळेस आता सर्व काय म्हणू आपण हरिण मानू. सर्व काय म्हणू हरिण आता सर्व आपण हरिण मानले तर हरिणचे डोके किती आहे 54 आणि हरिणले पाय किती असते 4 असते. तर 4ने इथं गुणून टाकू. आता 4 चौक 16, 4 पंच 20 आणि 1 21. म्हणजे आपल्याजवळ एकूण किती आले 216 पाय आले. पण तिथं 216 पाय आहे का नाही. तर मग हे 216 याच्यातून काय करायचं 168मधून 216मधून 168 मायनस केले. 216मधून 168 मायनस केले तर किती उरते आपले बघा 8. 16तून 8 गेले तर किती उरले 8. हातचे किती आले 1. 11तून 7 गेले किती उरले 4. हातचे किती आला 1. म्हणजे 2तून 2 गेले किती 0. तर हे आता आपल्याला 48 भेटले. आणि आपल्याला काय करायचं आता मोड. तर याला काय करायचं मग 2 तर कोणती संख्या आली तर याला काय करायचं 2 भागून द्यायचं. काय आहे ते 24. तर आपल्याजवळ मोर किती आलेले आहे, मोरची संख्या किती आलेली आहे आपल्याजवळ 24 आलेली आहे. मोरची संख्या 24 आलेली आहे. तर आपल्याजवळ एकूण डोके किती होते 54. 54मधून 24 मायनस केले तर किती उरले 30 उरले. तर मग आपल्याजवळ हरिण किती असन मग हरिण किती असन 30 असन. हरिण किती असन 30 असन. मोर किती असन मग 24 असन. ठीक आहे. आपल्याला विचारला मोर आणि हरिणची संख्या किती. तर मग किती आहे मग 24 आहे आणि किती आहे 30 आहे. ठीक आहे.
काय म्हणते, राजेश आणि महेश याच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकाच 5 आहे म्हणते. 5 वर्षापूर्वी एकाच 5 आहे, परंतु 5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, एकाच 3 आहे. तर राजेशचे आजचे वय किती? काय म्हणते, 5 वर्षापूर्वी. कोण कोण आहे? राजेश आणि महेश. हा कोण आहे? राजेश. हा कोण आहे? महेश. याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 5 1. किती आहे? 5 एकाच 5 आहे. किती आहे? एकाच 5 आहे. 5 किती आहे? 1 आहे म्हणते. आणि 5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, किती आहे? एकाच 3 आहे. किती आहे? एकाच 3 आहे. तर काय म्हणते, आपले राजेशचे आजचे वय किती? कोणाच्या काळाचे आहे? राजेशचे आजचे वय किती? तर काय करायचं अशा वेळेस, पहिले काय करायचं, याच्यातला जो राहते फरक, हा फरक कधी नाही काय, किती की वर्ष आपण समोर गेलो किंवा मागं गेलो, हा फरक कधी चेंज नसते होत. तर मग आपण काय करायचं, फरक बरोबर करायचा. इथं फरक बरोबर आहे का? 5. इथे किती आहे? 5 आणि 1 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. ठीक आहे. इथे किती आहे? 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 1 आणि 3 मध्ये किती आहे? 2चा फरक आहे. हा फरक बरोबर आहे का? नाही. तर मग काय करायचं, हा जो वरचा फरक काय करायचा, खालच्या संख्येला गुणाचा, आणि खालचा फरक काय करायचा, वरच्या संख्येला गुणून टाकायचा. ठीक आहे. आता वरचा फरक आपण 2 1 2 5 10. ठीक आहे. आता खालचा फरक इथं 4 1 4 4 3 12. आपला फरक बरोबर आला का? ठीक आहे. मग काय करायचं, आता ह्या दोन संख्येची काय करायची, ॲडिशन करायची. 5 आणि 5 किती झाले? 10 झाले. ठीक आहे. आता काय करायचं, याच्यातला फरक पाहायचा. ह्याच्यातला फरक किती आहे? 2 आहे. 2ची व्हॅल्यू कायच्या बरोबर आहे मग आपल्याजवळ? 2ची व्हॅल्यू 10च्या बरोबर. तर 1ची व्हॅल्यू किती आली? 5च्या बरोबर. आपल्याला काय विचारलं मग, 5 वर्षा म्हणजे आजचं राजेशचे वय विचारलं. आता राजेश कुठं आहे? इथं आहे. राजेश कुठं आहे? इथं आहे राजेश. ठीक आहे. आणि आपले याची व्हॅल्यू किती आली? 5. तर याला 5नं गुणून टाकायचं. किती येते? 5 चोक 20 आलं. किती आलं? 5 चोक 20 आलं. हे काय आहे? 5 वर्षानंतरचं आहे. काय आहे? 5 वर्षानंतर. परंतु आपल्याला काय पाहिजे? 5 वर्षाआधी. म्हणजे काय? आजचं वय पाहिजे. त्याच्यातून काय करायचं? 5 मायनस करून टाकायचं. याच्यातून 5 मायनस केल्यावर किती उरते आपल्याजवळ? 15. तर राजेशचं आजचं वय किती आहे मग? 15 वर्ष आहे. किती आहे? 15 वर्ष. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याजवळ. काय दिलेलं आहे? जर म्हणते अ ब क ड ई हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहे म्हणते, तर त्याची सरासरी किती? काय म्हणते? अ ब क ड ई हे काय म्हणते? क्रमाने येणारे 5 विषम संख्या आहे म्हणते, त्याची सरासरी किती? काय राहते मग? सरासरी काय राहते? हे नेहमी मधातले अंक राहते. किती? हे 2 इकडे सोडले, हे 2 इकडे सोडले, तर आपली सरासरी काय आली मग? मधातली संख्या राहते. काय राहते? क. तर मधात काय मग? क. तर आपली सरासरी काय राहणार मग? क राहणार. ठीक आहे. काय म्हणते नंतरचा क्वेश्चन? 180 मीटर लांबीची एक ट्रेन म्हणते 144 किलोमीटर तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळात ओलांडेल म्हणते. आता काय म्हणते? किती मीटर लांबीची आहे? ते 180 मीटर लांबीची ट्रेन आहे म्हणते. आणि ट्रेनची स्पीड किती आहे मग? किती वेगाने चालली? ते 144 किलोमीटर वेगाने चालली. हे काय किलोमीटरमध्ये आहे, हे काय मीटरमध्ये आहे. तर मग याला किलोमीटरले काय करायचं? पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करत असतो आपण? 5/18 गुणत असतो. 5/18 गुणून टाकायचं. इथं 18 गुणलं तर आता काय येते मग? लक्षात ठेवायचं. आता इथं हे 18 काय होते? वरत जाते, नाही तिथं डायरेक्ट भाग देऊन जातात. 9 दुने 18, 9 1 9, 9 6 54, 2 1 2, 2 8 16. ठीक आहे. आता किती आला? 8 गुणेला 4 5 आले. 8 गुणेला 5 किती येते मग? इथं आले किती? 180 छेद किती आले? 8 5 40. आता याला 0 ने 0 कॅन्सल झाला. इथं आता 18ले 4नं भागून द्यायचं. 4 चौक 16, 4 5 20. हे काय मीटरमध्ये असल्यावर हे कायच्यात येणार? सेकंदमध्ये. उत्तर काय मग? 4.5 सेकंद आहे. तर काय मग आपलं? 4.5 सेकंदात वेळात ओलांडणं.
नंतरचा क्वेश्चन काय आपल्याला 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात म्हणते, तर 14 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागते म्हणते. काय म्हणते मग 12 व्यक्तींना एक काम करण्यासाठी 21 दिवस लागते, म्हणजे 12 गुणिले 21 करायचं. आता तेच 14 व्यक्तींना पूर्ण करायसाठी किती दिवस लागेल. 14ला काय करून टाकायचं मग याच्या खाली भागेल देऊन द्यायचा. आता द्यायचा भाग 7 दुने 14, 7 त्रिक 21, बे एक बे, बे सक 12, साइन त्रिक 18, म्हणजे किती दिवस लागेल त्याला 18 दिवस लागेल. किती दिवस लागेल 18 दिवस. ठीक आहे. त्याचा नंतरचा क्वेश्चन काय म्हणते, अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार 9,000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे म्हणते. हा काय म्हणते अजय आहे, हा काय विजय आहे. अजयचा पगार किती आहे म्हणते 10,800, विजयचा पगार किती आहे 9,000 आहे. ठीक आहे. तर काय म्हणते अजयचा पगार विजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा कितीने जास्त आहे म्हणते. आपल्याला काय म्हणते जास्त आहे, जास्त काढायचं. आता काय करायचं अशा वेळेस पहिले काय करायचं, ह्या संख्येचा काय करायचा रेशो काढून घ्यायचा. ठीक आहे. 2 शून्य 2 शून्य गायब झाली. आता 9 भाग जाते, 9 एक 9, 9 एक 9, 9 दुने 18, बे पंच 10 झाले, बे सक 12, म्हणजे त्या दोन संख्येचा रेशो किती आलेला आहे 6:5 आलेला. आता काय म्हणते अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती जास्त आहे. विजयचा पगार किती आहे 5, अजयचा पगार किती जास्त आहे 1 जास्त आहे. कोणापेक्षा अजयच्या पगारापेक्षा किती जास्त आहे 1 जास्त आहे. तर मग काय करायचं 5ले खाली घ्यायचं, किती जेवढ्यानं जास्त आहे त्याला काय करायचं वरतं घ्यायचं आणि गुन्ह्याला काय करायचं 100 करून टाकायचं. 5 एक 5, 5 दुने 10, किती पर्सेंटनं जास्त आहे मग अजयचा पगार विजयपेक्षा 20% जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला नंतर काय म्हणते 0.75 x 5.8. तर आपल्याला काय काढायचं एक्सची व्हॅल्यू काय काढायची, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. अशा वेळेस काय राहते हा राहते याचा गुणाकार याच्या संग राहते, याचा गुणाकार काय राहते याच्या संग राहते. आता काय करायचं 0.75 गुणिले काय आहे 8 आहे, 0.75 गुणिले काय 8 आहे. एक्स काढायचं आहे, 5 गुणिले काय आहे एक्स गुणिले काय आहे 5 आहे. आता भाग तोडून द्यायचा. ठीक आहे. इथे किती शून्य आहे, किती पॉईंट नंतर घर आहे 1 2 घर आहे, शून्यानंतर किती पॉईंट नंतर घर आहे 2. तर इथं काय करायचं 2 शून्य लावून द्यायचे खाली. ठीक आहे. इथचे शून्य कॅन्सल होऊन जाते. मग आपल्याला आता भाग द्यायचा 5 एक 5, 5 एक 5, 5 त्रिक 15, 75 कॅन्सल, 15 किती होते 20 होते, 20 आले, खाली किती आले 100. आता यानं भाग देऊन द्यायचं 0 0 कॅन्सल. आता 10ले आपण 12ले 10नं भाग दिला तर किती उरून आला आपले 1.2. तर आपली याची व्हॅल्यू किती आली, एकची व्हॅल्यू किती आली मग 1.2 आली. ठीक आहे. नंतरचाच आपला क्वेश्चन आहे 25ची पॉवर 1 प्लस 100ची पॉवर 0 प्लस 1ची पॉवर किती आहे 33 आहे म्हणते. त्याचं उत्तर काढा म्हणते. आपल्याला काय दिलेलं 25ची पॉवर 1 प्लस 100ची पॉवर 0 प्लस 1ची पॉवर 33चं उत्तर काढायचं आहे. तर काय राहते 25ची पॉवर 1 केली तर उत्तर किती येते आपली 25ची पॉवर 1च करून आलं तर उत्तर काय मग आपलं 25 आहे. जेव्हा आपण 100ची पॉवर 0 करतो म्हणजे कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 करत असेल तर आपलं उत्तर नेहमी काय येते 1 येते. किती येते 1 येते. ठीक आहे. आता काय म्हणते 1ची पॉवर 33 केली, आपण 1ची पॉवर किती करू तर आपलं उत्तर नेहमी काय येत असते 1 येत असते. ठीक आहे. तर आता 25 प्लस 1 26 प्लस 1 किती झाले 27. तर आपला ॲन्सर किती आला आहे 27 आला. ॲन्सर किती आला आहे 27 आला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील म्हणते. हां किती आहे पहिले 7 फूट काय आहे रुंदी आहे आणि काय
लांबी आहे, 60 फूट काय आहे लांबी आहे. हां, आणि रुंदी किती आहे 45 फूट काय आहे रुंदी आहे त्याची. हां, तर आपल्याला किती फरशा बसवायला लागेल म्हणजे ते बी किती फूटच्या 3-3 फुटाच्या फरशा बसवायच्या आपल्याला. ते काय करायचं असं वेळेस आता लांबी आणि रुंदीला काय करायचं 3 भाग देऊन द्यायचं. 3 याला भाग दिला, 3-3 फुटाने याला भाग दिला. काय ते 3 1 3, 3 2 किती झाले 6. म्हणजे इथे किती आलं 20 लांबी आली. किती आली 20 लांबी आली. आता याला 45 भाग दिला, 3 1 3, 3 5 15. इथं रुंदी किती आली, इथं किती आली रुंदी 15 आली. तर मग आता काय करायचं आपल्याला पूर्ण फरशा बसवायच्या आहे. तर किती फरशा लागेल मग आपल्याला काय करायचं 20 गुणेला 15 करून टाकायचं. इथं मग 20 गुणेला 15 किती येते 15 दुने 30. किती लागेल मग 30 फूट. किती आहे जमिनीवर फरशा किती बसवावं लागेल मग 300. किती 300 बसवावं लागेल. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला खालीलपैकी कोणत्या संख्या 7 व 8च्या दरम्यान आहे म्हणते. आता काय क्वेश्चन काय आहे 21 आहे -3, 22/3 आहे. नंतर काय 21/4 आहे. नंतर 22/4 आहे. हा म्हणते 7 व 8च्या मधात आल्या पाहिजे. किती 7 व 8च्या मधा कोणती संख्या येईल. तर आता हे मायनसमध्ये आहे, हे तर कधीच नाही येणार. ठीक आहे, मायनसवाली संख्या कधीच नाही येणार, ते सोडून द्या. आता हे 5 3 7 21, 3 6 18 म्हणजे 7.6 येऊन राहिली. ठीक आहे. आता हे 5 4 5 20, हे 5च्या दरम्यान येऊन राहिले. हे काय 4 5 20, हे बी 5च्या दरम्यान येऊन राहिले. पण आपल्याला काय पाहिजे 7 आणि 8च्या मधात पाहिजे. तर 7 आणि 8च्या मधात 5 येणार का नाही, 5 येणार का नाही. किती येणार मग 7.7. मग आपलं उत्तर काय आहे 32/3 आहे. उत्तर किती आहे मग 32/3 आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन का आपल्याला समीरने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण किती आहे 85,000 रुपयांना खरेदी केले. गाय, म्हैस व बैल याचे किमतीचे प्रमाण किती आहे म्हणते 4, 5, 7, 8 आहे. तर गायीची किंमत किती म्हणते. ठीक आहे. गाय, म्हैस, बैल. हे काय गाय आहे, हे म्हैस आहे, आणि हा काय म्हणते बैल आहे. याचे प्रमाण किती दिलेलं आहे आपल्याला 4, 8, 5 दिलेले आहे म्हणते. आणि आपण एकूण किती खरेदी किती रुपयात खरेदी केली एकूण केली आपण ना 85,000 रुपयात. किती 85,000 रुपयात. नाही का त्यांचे प्रमाण दिले आहेत. आपल्याला काय काढायचं एक गायाची किंमत किती. ठीक आहे. आता काय करायचं याची पहिले काय करायची बेरीज करून घ्यायची. 4 आणि 8 किती झाले 12, 12 आणि 5 किती झाले 17, किती झाले 17. 17 काय करायचे मग याले भाग देऊन द्यायचे. 17 1 17, 17 5 85. आपल्या एकाची किंमत किती आलेली आहे मग 5,000 आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं गायची किंमत काढायची आहे. तर मग गायले 5,000 काय करायचं गुणून टाकायचं. 5 चोक 20. मग आपली किंमत किती आली आहे गायची किंमत किती आहे 20,000 रुपये. गायची किंमत किती आहे 20,000. काय म्हणते एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे. तर वर्तुळाची परिधी किती म्हणते. ठीक आहे. क्षेत्रफळ किती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 600. हे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 616 आहे. किती आहे 616 आहे. तर आपल्याला काय विचारलं काय परिधी. काय विचारलं परिधी किती. ठीक आहे. परिधी विचारलेला आपल्याला. आता काय व्हायचा वर्तुळाचा फॉर्म्युला काय राहते पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 616. तर आता पायची व्हॅल्यू किती राहते पायची 22/7 राहते. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढू आपण. मग आता 616. आता याने 22ने याला भाग देऊन द्यायचा. 11 दुने 22, 11 5 55, 11 6 6, 2 1 2, 2 दुने 4, 2 8 16. इथे किती आलं 7 गुन्ह्याला किती 28 गुन्ह्याला किती आले 4 आले. आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 28 गुन्ह्याला 7 आली. तर आरची व्हॅल्यू किती येणार मग 14. हे किती येते मग याचा गुणाकार केला तर 7 8 56 उरले किती 5, 7 दुने 14, 14 आणि 5 किती होते 196. 196 कायचा स्क्वेअर येते मग अंडररूटमध्ये इकडे चालला जाईने. तर आरची व्हॅल्यू किती येणार मग आपली 14 येणार. किती आहे ना 14 येणार. आरची व्हॅल्यू किती आली 14. आता काय काढायची आपल्याला परिधी काढायची आहे. तर परिधी काढायच्या वेळेस काय करायचं मग
लक्षात ठेवायचं परिधीचा फॉर्म्युला काय राहते 2πr राहते. किती राहते 2πr राहते. आपल्याजवळ आरची व्हॅल्यू किती आहे 2, पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 राहते. आरची व्हॅल्यू किती आहे 14. तर 14 नेले भागून द्यायचं. आता काय 7 1 7, 7 2 14, 2 2 4, 22 गुणिले 4 किती होते मग 88. मग आपली परिधी किती आहे याची 88 आहे. किती आहे 88. याच्या आता जर आपल्याला हे फॉर्म्युला जर लक्षात नाही राहत असेल तर मग काय करायचं, तर लक्षात ठेवायचं एक काय ठेवायचं 7 22 म्हणालो 7 7 44 आणि किती 154. हे काय राहते त्रिज्या राहते. काय राहते आरची व्हॅल्यू राहते म्हणजे वर्तुळाची त्रिज्या राहते. हे काय राहते परिधी राहते. वर्तुळाची काय राहते हे परिधी राहते. हे काय राहते क्षेत्रफळ राहते. वर्तुळाचं काय राहते क्षेत्रफळ राहते. बघ जेव्हा आपल्याला विचारलं वर्तुळाची त्रिज्या किती, आपल्याला काय दिलेलं आहे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर त्याला येणं असं भागून द्यायचं. किती गुण आहे 100 किती आहे 616 येऊन राहिलं. किती गुण आहे 616 केलं तर आपण 4 गुण आहे. मग इथं काय ते याचं 4चा अंडररूट येऊन जाते. हे किती गुणार आहे मग 2 गुणार आहे. ते किती येणार मग 88. जर त्रिज्या विचारला त्रिज्या 2 गुणार आहे तेव्हा आपले उत्तर काय ते 14. तर मग आपलं ॲन्सर किती येतं इथं 88 येते. ठीक आहे. आपला नंतरचा क्वेश्चन काय म्हणते 2 संख्याचा गुणाकार 30 आहे त्याच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या 2 संख्यांची बेरीज किती म्हणते. 2 संख्या आहे म्हणते त्याचा गुणाकार किती आहे 2 संख्याचा गुणाकार किती आहे 30 आहे. त्या वर्गाची बेरीज वर्गाची बेरीज किती आहे बेरीज 61 आहे म्हणते. वर्गाची बेरीज किती आहे 61 आहे. तर आपल्याला काय त्या 2 संख्या काढायच्या आणि त्याची बेरीज विचारली तर काय करायचं आता याची फोड पाडायची. त्याच्यामध्ये फक्त 1चा डिफरन्स झाला. 5 चं किती होते 30. कितीचा डिफरन्स आहे 1चा डिफरन्स आहे. आता करून पाहता ते 61च्या बरोबर येते का 5चा स्क्वेअर किती होते 25 येते प्लस 6चा स्क्वेअर किती येते 36. 25 आणि 36 किती येऊन आले 61 येऊन आले का. ठीक आहे. मग आपल्या संख्या काय असेल ते एक 5 असन दुसरी काय असन 6 असन. 5 आणि 6. मग आता काय विचारलं संख्यांची बेरीज 5 आणि 6 किती होते मग 5 आणि 6 केलं तर किती होते 11 होते. किती होते 11 होते. मग आपली बेरीज किती आहे 11 आहे. ठीक आहे. आपल्या नंतरचं गणित आहे एका परीक्षेस 1200 मुलं आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या तर परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणते. ठीक आहे. आता 1200 मुलं आहे इथं 1200 आणि मुली किती आहे मुली किती आहे म्हणते 800. मुलं 1200 आहे मुली 800 आहे. मुलं म्हणते 1200 पैकी मुलं किती पास झालेले आहे 40% पास झाले आहे. तर नापास किती होणार 40% काय झाले हे पास झाले तर फेल किती होणार 60% किती होणार मग फेल होणार. तर आपल्याला पहिले काय करायचं 1200चे काय करायचे 60% काढून घ्यायचे. 1200चे 60% काढले तर भागेले काय ते 100 येऊन जाते. 0 0 कॅन्सल. इथे काय ते 1272 म्हणजे किती विद्यार्थी नापास झाले एकूण 720 विद्यार्थी नापास झाले. आता काय म्हणते मुली म्हणते 48% पास झाल्या तर नापास किती टक्के झाला असन 48% किती आहे पास. तर नापास किती आहे मग 52% काय मुली नापास झालेल्या आहे. तर याच्या आता मग 52% काढून घ्यायचे 800चे. 52% किती होते 800चे 52% काढल्यावर भागेले 100. 2 0 2 0 कॅन्सल. 8 2 किती होते 16. हाचा किती आला 1 8 5 40. 40 आणि 1 किती होते 41. तर किती मुली नापास झाल्या 416. मुलं किती नापास झाले 720. एकूण किती नापास झाले मग काढायचं 720 आणि 416 प्लस केले तर एकूण किती नापास झाले 6 3 आणि 4 11. म्हणजे एकूण किती नापास झाले 1136 झाले. पण आपल्याला काय काढायचं पर्सेंटेज काढायचे आहे. तर 1200 आणि 800 किती झाले 2000 झाले. किती झाले 2000. 2000पैकी किती नापास झाले 1100
36 नापास झाले, तर 100 किती होणार नापास? 0 0 कॅन्सल झाले. आता हे 2 आहे, 2 नेले भागाचं. 2 पंचे 6, 2 पंचे 10, 2 सका 12, 2 किती होते? 2 16. हा किती आहे? एक इथं खाली किती आहे? 10 उरले आहे, तर इथं काय पॉईंटिंग होऊन जाते. मग आपले किती पर्सेंट नापास झालेले आहे? 56.8% एवढे नापास झाले आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन काय आहे? 2 साडी आणि 4 शर्ट याची एकूण किंमत किती आहे म्हणते? 1600. किती आहे? 2 साडी प्लस काय म्हणते? 4 शर्ट याची एकूण किंमत किती आहे म्हणते? 1600 रुपये आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते? एवढ्याच रकमेत एक साडी काय म्हणते? एक साडी प्लस म्हणते किती आहे? 6 शर्ट. एक साडी प्लस 6 शर्ट याची किंमत किती आहे म्हणते? याची बी किंमत किती आहे? 1600 आहे म्हणते. ठीक आहे. तर विचारलं का आपल्याला 12 शर्टची खरेदी, जर एका व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायची असेल तर किती रुपये द्यावे लागतील म्हणते. मग आपल्याला काय काढायचं आहे? 12 शर्टची किंमत काढायची आहे. तर अशा वेळेस काय करायचं? मग आता काय करायचं? हे शर्ट काढायचं आहे ना आपल्याला, तर पहिले काय करायचं? साडीला काय करायचं? बरोबर करायचं. इथं किती आहे? साडी 2 आहे, इथं किती आहे? 1 आहे. तर मग इथं काय करा लागन? इथं साड्या किती आहे? 2. इथं किती आहे? 1 साडी आहे. इथं बी 2 गुणा लागन, म्हणजे साड्या आपल्या बरोबर होऊन जाते. इथं 2 गुणलं तर इथं पण कितीनं गुणा लागन? 2 गुणा लागन. इथं कितीनं गुणा लागन? मग 2 गुणा लागन. आता किती झाले? 2 साड्या. ठीक आहे. प्लस इथे किती झाले? शर्ट 12 शर्ट. आणि याची किंमत किती झाली? याची किंमत 3200 रुपये. किती झाले? 3200 रुपये झाले. 2 साड्या हे इथं काय बरोबर आलं. आता काय? 12 शर्ट आणि 8 शर्ट. 12 शर्टची किंमत किती आली? 2 साड्या प्लस 12 शर्टची किंमत किती आली? 3200 आली. 2 साड्या प्लस 4 शर्टची किंमत किती आली? 1600 आली. तर मग काय करायचं? अशा वेळेस साडी तर कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. तर उरले किती? 12 शर्ट. 12 शर्टमधून 4 शर्ट मायनस गेले तर किती उरते मग? 12 शर्टमधून 4 शर्ट जर आपण मायनस केले, किती उरून आले? 8 शर्ट उरून आले. किती उरून आले? 8 शर्ट. 8 शर्ट उरून आले. त्याला 3200मधून 1600 मायनस केले तर किती उरून आले? 1600 उरून आले. 3200मधून 1600 मायनस केले किती उरून आले? 1600 उरून आले. 8 शर्टची किंमत किती आहे म्हणते? 1600 आहे म्हणते. तर आपल्याला किती शर्टची काढायची आहे? 12 शर्टची किंमत किती? तर काय करायचं? 8ने इथं काय करायचं? गुणेला 8 भागेला द्यायचे. किती शर्ट काढायचे? 12 शर्ट काढायचे आहेत. मग 8 1 8, 8 2 16. किती आलं इथं? 200. 200 गुणेला किती? 12. 12 2 24. तर मग 12 शर्टची किंमत किती आलं? 2400 रुपये आली. किती आली किंमत? 2400 रुपये. 12 शर्टची किंमत आली मग आपली 2400. आपला नंतरचा क्वेश्चन काय म्हणते? सौरभ आणि विश्वास याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. आज 6:5 आहे म्हणते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते म्हणते. तर सौरभचे आजचे वय किती म्हणते? काय म्हणते? सौरभ हा काय आहे? सौरभ आहे. आणि दुसरा कोण आहे म्हणते? विश्वास आहे. दुसरा कोण आहे? सौरभ. आणि दुसरा कोणता? विश्वास आहे. त्यांचे आजचे वय काय म्हणते? आजचे वय किती आहे म्हणते? 6:5 आहे म्हणते. किती आहे? 6:5 आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? 2 वर्षापूर्वी त्यांचे वय किती म्हणते? 5:4 होते म्हणते. किती आहे? 5:4च आहे ना? 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय किती म्हणते? सौरभचे आपल्याला आजचे वय काढायचे आहे. तर काय करायचं? अशा वेळेस याच्यातला काय करायचं? फरक बरोबर करायचा. फरक बरोबर आहे का पाहायचं. याच्यात कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. याच्यात कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. ठीक आहे. याच्यात फरक बरोबर आहे म्हणून काही हे विषय नाही. तर मग काय करायचं? आता इथं किती कमी होऊन राहिले? 1 कमवून आलं. पण आपल्याला किती सांगितलं? इथं 2 कमवून आले. 1ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. तर आपल्याला कोणाचं वय विचारलं? आजचा 6ने गुणून टाकायचं. भागेले 1. 6 2 किती? 12. सौरभचं आजचं वय किती आलं मग? 12. किती वर? 12 वर्ष. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपल्याला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या,
5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे, याची सरासरी किती म्हणते. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. 9 हे काय 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 9 9 9 आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. 9 9 9 9 9 आहे. याची काय विचारली, सरासरी विचारली. किती संख्या आहे. 1 2 3 संख्या. तर काय करायचं मग, सर्वांनी 3 भाग देऊन द्यायचा. एले 3 भाग द्यायचा, एले 3 भाग द्यायचा, एले 3 भाग द्यायचा. किती येते मग आता 3 भाग दिला तर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. किती आलं हे 333 आलं. किती आला 333 आला. आता एले 3 भाग द्यायचा. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. एले 3 भाग द्यायचा. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आता काय करायचं, हा सर्वांची काय करायची, बेरीज करून घ्यायची. सर्वांची काय करायची, बेरीज करायची. आता आहे किती मग इथं, पहिले किती आहे 3 3 3 3 3 आहे, 5 वेळा आहे. नंतर 4 वेळा आहे, 3 3 3 3 4 वेळा आहे. नंतर 3 वेळा आहे, 3 3 3. आता काय करायचं, याची काय करायची, बेरीज करायची. 3 1 3 3 त्रिक किती होते 9 9 आले इथं. 3 त्रिक 9 किती केलं आहे 3 त्रिक 9. आता इथं 3 दुने 6 3. मग आपलं उत्तर किती आलं 36 999. उत्तर किती आलं 36 990. नंतरचा क्वेश्चन आहे आपला, 400 ग्राम हे 80 किलोच्या किती टक्के आहे म्हणते. किती म्हणजे 400 ग्राम 80 किलोच्या किती टक्के आहे. 80 पहिलं आता काय करायचं, हे 80 kg आहे ना, त्याला काय करायचं आपल्याला, याले ग्राममध्ये कन्वर्ट करायचं. 80 400 ग्राम हे 80 टक्क्याची किती आहे. तर मग काय करावं लागतं, इथं ग्राममध्ये कन्वर्ट करायला 1000नं गुणून टाकायचं. मग किती झाले हे 80,000ची किती पर्सेंट आहे. 80,000 हे 400 ग्राम किती पर्सेंट आहे, बस गुन्ह्याला काय राहते 100. ठीक आहे. तर आता 2 शून्यनं 2 शून्य गायब, 2 शून्यनं 2 शून्य गायब. 2 दुने 4 1 4 4 दुने किती 8. इथे किती आलं मग 0.5% आहे. किती पर्सेंट आहे मग 0.5%. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला, एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती म्हणते. पहा आता, एक वस्तू म्हणते आपण 2070 रुपयाला विकतो म्हणते. काय म्हणते, विक्री किंमत किती आहे त्याची. विक्री किंमत किती आहे आपली 2070 रुपये आहे. आणि आपल्याला नफा किती होऊन राहिला मग 270 रुपये. हा काय होतं, नफा होतो. नफा नेहमी कशावर होत असतो, विक्री किंमतवर नफा होत असतो. मग काय करायला लागेल आपल्याला, 270मधून 2070मधून 270 मायनस केले तर किती उरून आले 1800 रुपये. किती उरून आले 1800 रुपये. 1800 रुपये हे काय मग आपली खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे. मग आपल्याला खरेदी किंमत किती होती 1800 रुपये. खरेदी किंमत किती आहे 1800. 1800वर आपल्याला किती नफा होऊन राहिला मग 270 नफा होऊन राहिला. तर 100वर किती होणार, 2 शून्य ना 2 शून्य कॅन्सल. 9 दुने 18 9 त्रिक 27 उरले किती 30. बे एक बे पंच 10. म्हणजे आपल्याला किती पर्सेंट आलं इथं, किती पर्सेंट नफा होणार 15% होणार. किती पर्सेंट 15%. पदावली 506 भागिले काय 102 प्लस 103 आहे. 506 भागिले काय 103 आहे. तर आता आपल्याला हे सॉल्व करायचं. काय करायचं अशा वेळेस, पहिले हे सॉल्व करून घ्यायचं. हे सॉल्व करायचं आहे. काय करायचं 3 1 3 3 2 बे 1 बे 3 1 3 प्लस बे 1 बे. आता हे 3 दुने किती होते 6. हे किती येते मग आता 3 आणि 2 5. आपलं मग 3 प्लस 2 आलं. किती आलं 3 प्लस 2 किती झालं इथं 5. खाली किती आले 6. ठीक आहे. मग काय होते हे इथं भागाकारमध्ये आहे. काय भागाकारमध्ये आहे. तर इथं गेल्यावर काय होणार मग हे इथं गेल्यावर उलटं होत असते. काय होते मग गुणाकारमध्ये जात असते. 5 न 5 कॅन्सल, 6 न 6 कॅन्सल. आपलं आन्सर किती आला आहे 1 आन्सर आलेला आहे. आन्सर किती आला आपला 1 आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आपल्याला
नंतरचा क्वेश्चन काय आहे 71, 41, 61, 91. काय म्हणते 71, 61, 41 आणि 91. हां, तर याच्यात मूळ संख्या नाही म्हणते. कोणती याच्यातली मूळ संख्या नाही आहे म्हणते. तर कोणती मूळ संख्या नाही? 71 आहे, 61 आहे, 41 ही आहे, 91 आहे का नाही? 13 7 91. म्हणजे याला काय मूळ संख्या काय असते? ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जात असेल किंवा एकनं भाग जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जातच नसेल, तर ती संख्या म्हणजे काय असते? मूळ संख्या असते. तर आपल्याला 71ला एकनंच भाग जाते आणि त्याच संख्येने जाते. 61ला एकनंच जाते, त्याच संख्येने जाते. 41ला एकनं जाते, त्याच संख्येने जाते. 91ला काय राहते? 13ने जाते, 7ने जाते, 91ने जाते. तर 91 काय एक मूळ संख्या आहे का? नाही. ठीक आहे. इथं आपला क्लास खतम झालेला आहे. असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जेवढ्या विद्यार्थ्यांना शेअर करता येत असेल त्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. ठीक, थँक्यू.